हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी रमाकांत पांचाळ आपले या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत करतो. मी रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज सावळज तालुका तासगाव डिस्ट्रिक्ट सांगली या ठिकाणी कार्यरत आहे. आपण 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिशची सिरीज लॉन्च केलेली आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की या अगोदर आपण या सिरीजचे 18 पार्ट अपलोड केलेले आहेत आणि आज आपण करतोय या सिरीजचा 19वा भाग, ज्यामध्ये आपण घेतो वर्ड टू वर्ड एक्सप्लेनेशन. तसंच न्यू सिलेबस वाईज आता जो आला आहे क्वेश्चन पॅटर्न, त्यानुसार आपण काय करतो, या सिरीजमध्ये प्रत्येक एक्स्ट्रॅक्टचं कंप्लीट कॉम्प्रिहेन्शन घेतो, ज्यामध्ये आपण घेतो क्वेश्चन ॲन्सर्स, पर्सनल रिस्पॉन्स अँड लँग्वेज स्टडी. आता हे प्रश्न तुम्हाला कसे लिहायचे आहेत, कशा प्रकारे प्रश्न विचारले जातील, याचं कंप्लीट मार्गदर्शन तुम्हाला या एक्स्ट्रॅक्टमध्ये करण्याचा प्रयत्न मी वेळोवेळी करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जास्तीत जास्त माझ्या चॅनलला जॉईन करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोचवा, जेणेकरून याचा फायदा सर्वांना होऊ दे. तर आपण लेसन चालू केलं आहे, ज्याचं नाव आहे द कॉप अँड द अँथम. कॉप म्हणजे कोण? पोलीस. आणि अँथम म्हणजे प्रार्थना गीत. मग पोलीस आणि प्रार्थना गीताचा संबंध या धड्यामध्ये कशा प्रकारे आलेला आहे ते आपण पाहतोय. तर या धड्याचे 2 एक्स्ट्रॅक्ट आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. आता आपण घेतो याचा 3रा एक्स्ट्रॅक्ट. तर वेळ वाया न दवडता आपण आपल्या या एक्स्ट्रॅक्टला सुरुवात करूया. तर या अगोदर आपण बघितलं होतं की सोपीने 3 प्रयत्न केले होते की त्याला पोलीस अरेस्ट करू दे, परंतु तरीही ते 3ही प्रयत्न काय झाले? अयशस्वी झाले. आता सोपी करतोय 4था प्रयोग, 4था प्रयत्न की त्याला पोलीस अटक करू दे म्हणून. तर आता बघा काय करतोय तो. तर या ठिकाणी 3 प्रयत्न जेव्हा त्याचे वाया गेले तेव्हा त्याच्या मनात काय निर्माण झाली, काय भावना निर्माण झाली, ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सोपी वॉज सीज्ड. सीज्ड म्हणजे काय की एक भीतीने ग्रासने सीज्ड झाला, भीतीने ग्रासला. कशाने? विथ अ सडन फिअर. भीतीने तो ग्रासला गेला. एखाद्याला बघा भीती वाटते, भीतीने माणूस ग्रासला जातो, म्हणजे काय होणे या ठिकाणी? सीज. म्हणजे भीती आपल्यावरती काय होणे? ग्रासने, आपल्यावरती आक्रमण होणे भीतीचं, आपल्यावरती ती एक भीती निर्माण होणे आपल्या मनामध्ये. मग कशाची भीती निर्माण झाली? दॅट सम ड्रेडफुल एन्चantment. आता ड्रेडफुल याचा अर्थ काय बघा? ड्रेडफुल म्हणजे भयानक आणि एन्चantment म्हणजे काय बघा? तर जादू. आता त्याला कशाने, कोणत्या भीतीने ग्रासलं आहे? तर एखाद्या भयानक जादूने. आता त्याला काय झालं आहे? रेंडर्ड. रेंडर्ड म्हणजे काय बघा? मेड. रेंडर्ड याचा अर्थ काय? मेड म्हणजे बनवणे. बघा त्याला असं वाटतंय, त्याला एक भीती निर्माण झाली आहे त्याच्या मनामध्ये. सीज्ड विथ सडन फिअर. एक निर्माण झाली, अचानक भीती निर्माण झाली. अचानक एका भीतीने तो ग्रासला गेला आहे की त्याला असं वाटतं की कोणती तरी भयानक जादू झाली आहे त्याच्यावरती आणि त्या जादूने त्याला काय केलं? रेंडर्ड. रेंडर्ड म्हणजे बनवलं आहे. काय बनवलं आहे? इम्युन पॉवर. तुम्ही आता नेहमीच हा शब्द ऐकत असता, इम्युनिटी. इम्युनिटी म्हणजे काय सांगा? प्रतिकारशक्ती. मग आता इम्युन म्हणजे काय? त्याला एक प्रतिकात्मक बनवलं आहे, त्याला प्रतिकारशक्ती दिली आहे. कशाची प्रतिकारशक्ती दिली आहे बघा? काय म्हटलं बघा? इम्युन टू अरेस्ट म्हणजे अटक प्रतिबंध. त्याला काय बनवलेलं आहे? एका भयानक जादूने त्याला अटक प्रतिबंध बनवले. म्हणजे काय की त्याला कोण अटकच करत नाही आहे. 3 प्रयत्न त्याने आतापर्यंत करून बघितले, तिन्ही प्रयत्न काय झालेले आहेत? त्याचे अनसक्सेसफुल झालेत. म्हणून त्याला असं वाटतंय, अशी एक भीती त्याच्या मनात निर्माण झाली की कदाचित मी काय अटक प्रतिबंध झालो की काय? एखाद्याला असं वाटावं की मी काय शॉक प्रूफ झालो की मला शॉक लागत नाही आहे, मला काय अटकच होत नाही, मी अटक प्रतिबंधक झालो की काय? अशी त्याला एक भीती त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. पुढे काय म्हणतोय बघा? काय झाले बघा पुढे? लेखक काय म्हणतोय? ही वॉज इन स्टेट ऑफ पॅनिक. पॅनिक म्हणजे काय? अतिशय भीती. अतिशय भीती निर्माण होणे. पॅनिक आपण म्हणतो बघा, डोंट बी पॅनिक. घाबरू नका, खूप घाबरू नका असं म्हटलं जातं. पॅनिक. इन अ स्टेट ऑफ पॅनिक म्हणजे भीतीच्या वातावरणात, एका भीतीच्या छायेखाली काय झालं? तो निघाला. अँड व्हेन ही केम अपॉन अनदर पोलिसमॅन. बघा त्याला एक दुसरा माणूस दिसला, अजून एक पोलिसमॅन दिसला. कुठे आहे तो बघा? लॉंगिंग ग्रँडली इन फ्रंट ऑफ अ ग्लिटरिंग थिएटर. आता लॉंगिंग म्हणजे काय करतोय तो? फेऱ्या घालतोय. कुठे फेऱ्या घालतोय? एका शानदार ग्लिटरिंग थिएटर. ग्लिटरिंग शानदार चमकदार अशा थिएटरसमोर काय करतोय? तो बसलाय किंवा तो काय करतोय? फेऱ्या मारतोय किंवा फिरतोय. लॉंगिंग फिरणे. तर मग काय केलं? त्याच्या मनात एक आयडिया निर्माण झाली. आता बघा काय झालं? ही कॉट ॲट द इमेजेस स्ट्रॉ ऑफ डिसऑर्डरली कंडक्ट म्हणजे बेशिस्त वर्तन. कंडक्ट म्हणजे काय? वर्तन. आणि
डिसऑर्डरली म्हणजे काय? बेशिस्तपणा. ऑर्डरली म्हणजे शिस्तीत आणि डिसऑर्डरली म्हणजे बेशिस्त. म्हणजे इमिजिएट स्ट्रॉ म्हणजे त्याला काय झालं आहे, त्याच्या मनात एक आयडिया आली की आपण या ठिकाणी काय करूया, बेशिस्त वर्तन करूया. बघा, इमिजिएट स्ट्रॉ अचानक त्याला एक आयडिया आली आहे. ही कॉट म्हणजे त्याच्या मनात आली कसली, की आपण काय करूया, आपण या ठिकाणी बेशिस्त वर्तन करूया, डिसऑर्डरली कंडक्ट करूया. आता बघा, त्याच्या मनात असा विचार आला आहे की ह्या पोलिसासमोर जर आपण बेशिस्त वर्तन केलं पब्लिक प्लेसमध्ये तर आपल्याला कदाचित ते अरेस्ट करतील. बघा आता काय करतोय तो. ऑन द साईड वॉक रस्त्याच्या शेजारी सोफी बिगॅन टू येल ड्रंकन म्हणजे अगदी झिंगलेला माणूस असतो ना दारू पिऊन, एल ड्रंकन त्या प्रकारे बोलणं. गिबरिश. आता गिबरिशचा अर्थ आपण जाणून घेऊया. गिबरिश म्हणजे काय बघा. गिबरिश म्हणजे मिनिंगलेस स्पीच म्हणजे असे शब्द, असं भाषण की ज्याचा काही अर्थच नाही आहे. आता जे बघा दारुडे असतात की जे दारू पिऊन काय करतात, झिंगलेल्या अवस्थेत काहीही बडबड करतात. मग तसं सोफीने करायला सुरू केलं. एल ड्रंकन अगदी तो ओरडायला लागला. ॲट द टॉप ऑफ हिज हार्श व्हॉइस. हार्श म्हणजे काय, भसाडा आवाज. या भसाड्या आवाजात तो काय करायला लागला, गिबरिश म्हणजे मिनिंगलेस स्पीच म्हणजे ज्याचा काय अर्थच नाही आहे, अशा अर्थ नसलेल्या काय करायला लागला, तिथे बडबड करायला लागला, बोलायला लागला. आणखीन काय करायला लागला बघा, भसाड्या आवाजात बोलायला लागला. कुठे? अगदी त्या साईडवॉक रस्त्याच्या शेजारी. ही डान्स नाचायला लागला. हाऊल्ड म्हणजे काय करायला लागला, काय करायला लागला, तो ओरडायला लागला, ओरडणे. आणि रॅव्ड म्हणजे काय, म्हणजे बडबडणे. बघा, या सगळ्या गोष्टी तो करायला लागला. नाचायला लागला, ओरडायला लागला, बडबडायला लागला. अँड अदरवाईज डिस्टर्ब द स्काईज. आता स्काईज या ठिकाणी स्काय असा अर्थ घ्यायचा आहे का, आकाश, आकाश असा अर्थ घ्यायचा आहे का, तर नाही. तर या ठिकाणी घ्यायचं पूर्णपणे काय केलं त्याने, तिथलं वातावरण काय केलं, बिघडवून टाकलं. कोणी? या सोफीने. का? तर त्याला वाटतं की मी असं जर वर्तन केलं तर पोलीस मला काय करतील, पकडतील. परंतु असं झालं आहे का बघा. काय झालं, द पोलिसमॅन मेअरली ट्वर्ल्ड हिज क्लब. ट्वर्ल्ड म्हणजे काय करणं, फिरवणं. आता क्लब याचा अर्थ आपण कालसुद्धा बघितलेला आहे. ट्वर्ल्ड याचा अर्थ काय सांगा, क्लब याचा अर्थ काय सांगा. क्लब म्हणजे त्याचा जो दंडुका असतो ना, कुणाचा दंडुका, पोलिसांकडे एक दांडा असतो. ट्वर्ल्ड म्हणजे काय केलं त्याने, फिरवला. म्हणजे मेअरली त्याने अगदी काय केलं, तो दांडुका फिरवला. आणि टर्न हिज बॅक टू सोफी. सोफीकडे पाठ फिरवली. सोफीला असं वाटत होतं की आपण असं बेशिस्त वर्तन केलं तर पोलीस मला कदाचित पकडेल, परंतु पोलिसांनी तर उलटच प्रतिक्रिया दिलेली आहे. त्याने काय केलं, ट्वर्ल्ड हिज क्लब, आपला दंडुका फिरवला आणि पाठ फिरवली. सोफीकडे सरळ सरळ काय केली, पाठ फिरवली. अँड रिमार्क टू द सिटीजन. आणि एका नागरिकाला तो काय सांगतोय बघा, रिमार्क, सांगणे. काय सांगितलं सिटीजनला. आता ह्या ठिकाणी जरा बघा, शब्द जरा वेगळे दिसतील तुम्हाला, परंतु हा म्हणजे काय बघा, धिस असं म्हणायचं आहे. धिस वन ऑफ देम एल. एल, एल हा काय बघा, एल हा कॉलेजचं एक नाव आहे. एल लॅड्स. लॅड्स म्हणजे काय, तरुण. हा काय आहे, एलचा तरुण आहे, एलचा एक मुलगा आहे. सेलिब्रेटिंग द गूज एग दे गिव्ह टू द हार्टफोर्ड कॉलेज. म्हणजे हार्टफोर्ड कॉलेजला त्यांनी काय केलं आहे, गूज एग म्हणजे काय केलं, हरवलं आहे. हरवलं आहे बघा. गिव्ह म्हणजे काय केलं त्यांनी, हरवलं आहे. गूज एग दे गिव्ह म्हणजे काय केलं, शून्य गुणांनी हरवलं. कुणाला हरवलं, या हॉटफोर्ड कॉलेजला हरवलं. कुणी हरवलं, हे एलवाल्याने हरवलं. म्हणून हा मुलगा कुठला दिसतोय, त्या कॉलेजचा दिसतोय ज्यांनी या हार्टफोर्ड कॉलेजला शून्य गुणांनी हरवलं आहे. म्हणून ते काय करतात, नॉयझी, गोंधळ घालतात. नॉयझी म्हणजे काय करतात, गोंधळ घालतात. बट नो हार्म म्हणजे त्रास नाही आहे. गोंधळ घालत आहेत पण ते त्रास देत नाहीत. काय नाही आहे, त्रास नाही देत आहेत. गोंधळ घालतील परंतु त्रास नाही देत आहे. कळलं तुम्हाला पोलिसाची काय रिॲक्शन होती. पोलीस म्हणतोय की हा एखादा काय आहे, एलचा मुलगा आहे ज्याने त्या हार्टफोर्ड कॉलेजला हरवलेला आहे. ह्यानी हरवलं आहे, एलवाल्याने हार्टफोर्ड कॉलेजला हरवलं आहे. येथे द गुज एक म्हणजे त्यांनी ते अंड दिले, म्हणजेच काय, त्यांना शून्य गुणांनी हरवलं आहे. आणि काय म्हणतोय बघा, वी हॅव इन्स्ट्रक्शन्स. आम्हाला इन्स्ट्रक्शन्स आहेत वरून, काय करायचं, टू लेट देम बी. त्यांना काय करायचं ते करू दे, तुम्ही काय कारवाई करू नका. आम्हाला काहीही कारवाई करायची परवानगी दिली नाही किंवा आम्हाला सूचना केली आहे की त्या विद्यार्थ्यांना जे काय करायचं ते करू दे, कारण ते फक्त गोंधळ घालतात, ते आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास देत नाहीत. बघा, सोफीची काय आयडिया होती की तिथे बेशिस्त वर्तन केलं तर कदाचित पोलीस पकडतील, परंतु या ठिकाणी त्याला उलटच काय बघायला मिळालेलं आहे की त्या पोलिसांनी त्याच्याकडे पाठ फिरवली आणि दुसऱ्या सिटीजनला सांगितलं की हे कदाचित त्या कॉलेजची मुलं आहेत
ज्या दुसऱ्या कॉलेजला हरवल्यामुळे ते आपलं काय करतायत, एन्जॉय करतायत, सेलिब्रेशन करतायत, त्यांना पकडू नका असा आम्हाला वरून आदेश आलेला आहे. आता पुढे काय बघा, काय झालं, डिसकॉन्सोलेट. आता डिसकॉन्सोलेटचा अर्थ आपण बघून घेऊया अगोदर. डिसकॉन्सोलेट म्हणजे काय बघा, डिसकॉन्सोलेट म्हणजे व्हेरी अनहॅपी. आता बघा, ज्या कामासाठी सोपी एवढं नाचत होता, ओरडत होता, दारू पिलेल्याची ॲक्टिंग करत होता, ते काम त्याचं झालं आहे का? झालं आहे का त्याचं काम? नाही झाले. म्हणजे तो काय झाला या ठिकाणी, अनहॅप्पी झाला, निराश झाला सोपी. स्टॉप इज अनवेलिंग रॅकेट. अनवेलिंग रॅकेट म्हणजे अनसक्सेसफुल. अनवेलिंग म्हणजे अनसक्सेसफुल जे अटेम्प्ट होते रॅकेट. आता या ठिकाणी रॅकेटचा अर्थ काय आहे की प्रयत्न. त्याने आपला काय केला, तोही सुद्धा वाया गेलेला जो प्रयत्न होता तो प्रयत्नसुद्धा या ठिकाणी थांबवलेला आहे. समजतंय? सोपी स्टॉप. आता काय करेल, कशाला नाचेल तिथे? तो पोलीस त्याला पकडायलाच तयार नाही, तो कशाला कंटिन्यू करेल? एवढी मोठी तो ॲक्टिंग करत होता, दारू पिलेल्याची ॲक्टिंग करत होता, ओरडत होता, काय असंबंध बडबड करत होता, परंतु ते अनवेलिंग रॅकेट झालं, अनसक्सेसफुल अटेम्प्ट झाला. आता त्याच्या मनात काय विचारायला बघा, वूड नेव्हर अ पोलिसमॅन ले हँड्स ऑन हिम. ले हँड्स ऑन हिम म्हणजे आता या ठिकाणी शब्दाचे अर्थ घेऊ नका, त्याला असं म्हणायचं आहे की कोणताही पोलीस त्याला आता पकडणार नाही का? वूड नेव्हर, पकडणार नाही का असं त्याला वाटतंय. इन इज फॅन्सी. फॅन्सी म्हणजे कल्पनाविलास करणे, इच्छा करणे. कशाची इच्छा करतोय तो? की त्याला हिवाळी बेटाला जायचं आहे, त्या बेटावर जायचं आहे. ते बेट म्हणजे काय, तुरुंग. सिम्ड अँड अनअटेनेबल आर्केडिया. अनअटेनेबल आर्केडिया म्हणजे ते एक दुष्प्राप्त स्वप्न. असंच राहणार आहे का की त्याला ते जाता कल्पनाविलासातलं जे बेट आहे त्याच्या, कोणता, तुरुंग, ज्याचं तो कल्पना करतो की मी तुरुंगात गेलं मला असं मिळेल, मला थंडीपासून संरक्षण मिळेल, ते काय आहे, दुष्प्राप्ती आहे, म्हणजे आपल्याला प्राप्त होणार नाही. आता आर्केडियाचा आपण काय करूया, अर्थ बघून घेऊया. आर्केडिया म्हणजे बघा काय, अ माउंटेनियस डिस्ट्रिक्ट इन द पेलोपोनेस in southern Greece. It also means an image or idea of life in the countryside that is believed to perfect. म्हणजे खेड्यातलं जीवन बघा कसं परिपूर्ण असतं, तसंच आर्केडिया म्हणजे काय, एखादी इमेज, एखादी आयडिया की खेडेगावातलं आपलं जीवन कसं परिपूर्ण असतं, असं ते एक इमेज. म्हणजे बघा त्याला असं वाटतं की तुरुंगातलं जीवन आपलं एक परिपूर्ण असेल आणि तो स्वप्नविलासात रमलेला आहे की तुरुंगात मला असं मिळेल तसं मिळेल, परंतु ते त्याला काय वाटतं, अनअटेनेबल. अटेनेबल म्हणजे मिळू शकणं, अनअटेनेबल म्हणजे कधीच मिळू न शकणं, कधीच मिळू न शकणारं, जे आपण काय म्हणतो, दुष्प्राप्त, की आपल्याला मिळणारच नाही कधी. अनअटेनेबल, अटेन आणि अनअटेनेबल. अटेनेबल मिळू शकतं आणि अनअटेनेबल म्हणजे कधीच न मिळणारं. मग आता पुढे काय म्हणतोय बघा, ही बटन इज थिन कोट. जो आता थिन कोट, पातळचा कोट घातला आहे, त्याचं त्यांनी बटन लावली, कारण मगाशी त्याने ती उघडली होती आणि तो दारू पिलेल्याची नाटक करत होता. कोट अगेन्स्ट द चिलिंग विंड. चिलिंग विंड म्हणजे जी थंडगार वारा, थंडी आहे, त्याच्यापासून बचाव करण्यासाठी त्याने आपल्या कोटाची बटणं आता लावलेली आहेत. आता पुढे तो अजून एक प्रयत्न करून बघतोय की कसं तरी त्याला अरेस्ट व्हायचं आहे पोलिसांकडून, तरी अजून तो एक पुढचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत त्याने 4 प्रयत्न केले आणि त्या चारीच्या चारी काय झालेले आहेत, वाया गेलेले आहेत. पुढे काय झालं बघा, इन अ सिगार स्टोर ही सॉ अ वेल ड्रेस्ड मॅन लाइटिंग अ सिगार इन द स्विंगिंग लाईट. म्हणजे सिगार स्टोअर आहे बघा, एक सिगारेटचं दुकान आहे आणि त्या ठिकाणी एक चांगला अगदी झगपाक पोशाख घातलेला माणूस त्याला दिसला की तो काय करतोय, आपली सिगरेट जाळतोय. कशाखाली, स्विंगिंग लाईट. बघा टांगलेल्या लाईट्स असतात, स्विंगिंग अशी बघा टांगलेली लाईट. या ठिकाणी लाईट आहे, टांगलेली आहे, अशा प्रकारे लाईट आहे. त्याच्या खाली एक माणूस काय करत आहे, सिगार पेटवत आहे. ही हॅड सेट हिज सिल्क अम्ब्रेला. सिल्क, रेशमी छत्री. आता रेशमी छत्री त्याने काय केली, बाय द डोअर ऑन एंटरिंग म्हणजे दरवाज्यातच, जिथून तो प्रवेश केला, ज्या दरवाज्यातून त्याने प्रवेश केला त्या दरवाज्यालाच त्याने आपली काय केली, छत्री ठेवलेली आहे. कशी आहे ती छत्री, रेशमी छत्री आहे. आता बघा पुन्हा एकदा नवीन आयडिया सोपीच्या मनात आलेली आहे की ती छत्री आपण पळवली तर कदाचित मला पोलिसांच्या ताब्यात देतील. मग काय झालं, सोपी स्टेप्ड इनसाइड. सोपी आतमध्ये गेला, ग्रॅब्ड, ती घेतली छत्री, ग्रॅब द अम्ब्रेला, घेतली ती छत्री. अँड सॉन्टर्ड म्हणजे काय बघा, स्ट्रोल्ड. आपण स्ट्रोल्ड याचा अर्थ सुरुवातीलाच बघितला होता, काय होता बघा, रमत गमत चालणे. स्ट्रोल्ड म्हणजे काय करणं, वॉकिंग इन रिलॅक्स मॅनर, म्हणजे रमत गमत चालला. आता त्याला छत्री पळवायची होती, परंतु त्याला खरोखर छत्री पळवायची आहे का, त्याला छत्रीशी काही एक संबंध नाही. त्याला फक्त वाटतंय की आपल्याला पोलीस पकडू दे, आपल्याला तुरुंगात टाकू दे, त्यासाठी त्याने छत्री घेतली आणि तो हळूहळू निघाला. चोर काय करतो, असं हळूहळू जातो का, एखादी गोष्ट पळवली तर तो एकदम स्पीडने पळून जातो की लोकांच्या नजरेत येऊ नये, परंतु सोपीला तर अटक व्हायचं आहे.
मग सोपी कसं दूर एकदम फास्ट पडणार आहे का तिथून? नाही, तो रमत गमत ती छत्री घेतली आणि रमत गमत निघाला. रिलॅक्स मॅनरमध्ये निघाला. स्ट्रोल्ड, लक्षात ठेवा, स्ट्रोल्डमध्ये निघाला, अगदी रमत गमत निघालेला आहे. विथ इट स्लोली, अगदी स्लोली तो निघालेला आहे. काय घेऊन? ती रेशमी छत्री घेऊन निघाला. पुढे काय झालं बघा. द मॅन ॲट द सिगार लाईट फॉलोड हिस्टिली. हिस्टिली म्हणजे घाईघाईने. आता जो मालक आहे छत्रीचा त्याने बघितलं की आपली छत्री कोणतरी घेऊन जातोय. त्याने घाईघाईने काय केलं? फॉलोआउट करणं म्हणजे काय करणं? चेस करणं. चेस म्हणजे कुणाचा पाठलाग केला? या ठिकाणी सोपीचा त्याने पाठलाग केलेला आहे. आणि काय म्हणतोय बघा. माय अम्ब्रेला सेड स्टर्नली. स्टर्नली म्हणजे रागाने, चिडून तो काय बोलतोय की ही माझी छत्री आहे. कुणाला बोलतोय? सोपीला बोलतोय. काय म्हणतोय बघा सोपी. ओ इज इट, होय का, तुझी आहे का? स्नियर्ड सोपी. स्नियर्ड म्हणजे काय करणं? स्माइल करणं. आपण याचा अर्थ जरा जाणून घेऊया. स्नियर्ड, स्नियर्ड म्हणजे काय बघा. स्नियर्ड, स्माइल वर स्पोक इन कंटेम्प्च्युअस और मॉकिंग मॅनर. मॉकिंग मॅनर म्हणजे काय बघा. उपहासात्मक बोलणे. उपहास करताना तुम्ही एखाद्याची चेष्टा करता, त्यावेळी तुम्ही हसता किंवा हसत हसत बोलताय, उपहास करता एखाद्याचा. चेष्टा करणं म्हणजे अगदी तो काय करतोय? चेष्टेच्या स्वरूपात अगदी हसलाय बघा त्याच्यावरती. उपहासात्मक हसलाय म्हणजे त्याला अगदी जणू काय खिजवतोय. हो, ही तुझी छत्री आहे का असं विचारतोय त्याला. त्याची छत्री पळवली आणि त्याच्याकडे बघून हसत हसत बोलतोय की ही तुझी छत्री आहे का. ॲडिंग इन्सल्ट टू पेटी लार्सनी. आता लार्सनीचा आपण अर्थ बघून घेऊया. लार्सनी म्हणजे काय बघा. थेफ्ट ऑफ पर्सनल प्रॉपर्टी म्हणजे अगदी एखादी प्रायव्हेट प्रॉपर्टी कुणाची तरी चोरणे. ॲडिंग इन्सल्ट म्हटले बघा. ॲडिंग इन्सल्ट टू पेटी. पेटी म्हणजे अगदी साधारण. लार्सनी काय म्हटलंय? लार्सनी म्हणजे काय बघा. प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणजे एखाद्याची प्रायव्हेट प्रॉपर्टी चोरतोय आणि त्याचा अपमान करण्यासारखा हसतोय. एखाद्याची प्रायव्हेट प्रॉपर्टी आपण चोरली, रेशमी छत्री एखाद्याची चोरली आणि त्याच्याकडे बघूनच हसत हसत अगदी त्याचा उपहास उडवत त्यालाच विचारतोय ही तुझी छत्री आहे का म्हणून. हो इज इट, असं आहे का असं म्हणतोय बघा. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कळतोय का? अगदी इन्सल्ट करतोय, अपमान करतोय. ती एखाद्याची वस्तू चोरायची, त्याचाच अपमान करायचा. अशा प्रकारे लेखक या ठिकाणी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय. पुढे काय म्हणतो का. वेल, बरं आहे तर व्हाय डोंट यू कॉल अ पोलिसमॅन. ही जर तुझी छत्री असेल आणि मी तुझी छत्री चोरी केली आहे तर तू पोलिसांना का बोलवत नाहीस? टूक इट, आय टूक इट, मी घेतली आहे ती छत्री. बोलो पोलिसांना. युअर अम्ब्रेला, आय टूक इट, युअर तुझी छत्री मी घेतली आहे. व्हाय डोंट यू कॉल अ कॉप. तू काय करत नाहीस? त्या पोलिसांना का बोलवत नाहीस? देअर स्टँड्स वन ऑन द कॉर्नर. एक त्या कॉर्नरवरती एक पोलिसमॅन उभा आहे, त्याला तू लवकरात लवकर बोलव. तू त्यांना का बोलवत नाहीस? बोलव, मी तुझी छत्री घेतली आहे असं तो ठासून सांगतोय बघा. द अम्ब्रेला ओनर स्लोड ही स्टेप्स म्हणजे आता स्लोड ही स्टेप्स म्हणजे काय केले? आपले पावलं जी टाकत होता मगाशी फास्ट घाईघाईत, आता त्याने काय केली? आपली स्लो केली, मंद केली, गती कमी केली आपल्या पावलांची. सोपी डीड लाईकवाईज. आणि सोपीने पण तसंच केलं. त्याने पावलं थांबवली ना, ह्याने सुद्धा पावलं आपली कमी केली. विथ अ प्रीमोनिशन दॅट लक वूड अगेन रन अगेन्स्ट हिम. आता प्रीमोनिशनचा अर्थ आपण जाणून घेऊया. प्रीमोनिशन म्हणजे काय बघा. तर प्रीमोनिशन म्हणजे स्ट्रॉंग फिलिंग दॅट समथिंग इज अबाउट टू हॅपन, स्पेशली समथिंग. म्हणजे त्याला मनात असं काहीतरी जाणवतंय की काय जाणवतं आहे, अशी एक आयडिया, असं एक त्याच्या मनात विचार आला आहे काहीतरी होणार आहे, असं मनात त्याच्या विचारायला काय होणार आहे. दॅट लक वूड अगेन रन अगेन्स्ट हिम म्हणजे नशीब त्याचं उलटं फिरणार आहे की काय, नशिबाचा पासा परत फिरणार आहे की काय, अशी शंका त्याला जाणवू लागली. कधी जाणवू लागली? जेव्हा त्या माणसाची काय झालं, स्टेप्स, त्याची पावलं हळूहळू व्हायला लागली. जेव्हा त्याने पोलिसांना बोलव म्हटल्या तेव्हा त्याच्या मनात असं काहीतरी झालं की काहीतरी घडणार आहे, काहीतरी समथिंग स्पेशली, काहीतरी खास घडणार आहे. खास म्हणजे काय? नशिबाचे पासे पुन्हा उलटे पडणार आहेत. कारण आतापर्यंत त्याचे 4 प्रयत्न वाया गेलेत. हा 5वा प्रयत्न करतोय. आता 5व्या प्रयत्नातसुद्धा त्याला वाटायला लागलं की हा सुद्धा प्रयत्न वाया जाणार आहे. अगेन्स्ट हिम लक वूड अगेन रन अगेन्स्ट हिम म्हणजे सुदैवाचे पासे उलटे फिरणार आहेत. द पोलिसमॅन आईड ॲट द टू क्युरियसली. आणि पोलिसमॅन बघतोय त्यांच्याकडे. आईड या ठिकाणी वर्बसारखा उपयोग केलेला आहे बघा. आईड म्हणजे बघणे. कसं बघतोय? क्युरियसली, उत्सुकतेने बघतोय आता काय घडतंय म्हणून. कारण ते एकमेकांवर काय करत आहेत? माझी छत्री तुझी छत्री असं काहीतरी म्हणत आहे. ते बघून पोलिसवाला काय करतोय? क्युरियसली काय बघतोय? उत्सुकतेने त्यांच्याकडे बघतोय. ऑफकोर्स, अर्थातच. सेट द अम्ब्रेला मॅन. तो माणूस काय म्हणाला? अर्थातच. वेल यू नो नाऊ दिस मिस्टेक्स ऑकर इफ इट इज युअर अम्ब्रेला. तुझी अम्ब्रेला जर असेल तर तुला माहिती आहे की अशा चुका काहीतरी घडतात.
की एकमेकांची छत्री कोणतरी उचलून घेऊन जातं आपली छत्री आहे म्हणून. हे तुम्हाला माहितीच आहे. जर तुमची छत्री असेल तर अशा चुका घडतच असतात, असं तो म्हणतोय बघा. आय होप यू विल एक्सक्यूज मी. मला वाटतं की तुम्ही मला माफ कराल. आय पिक्ड इट अप दिस मॉर्निंग इन अ रेस्टॉरंट. इफ यू रिकग्नाइज इट ॲज युअर्स वाय आय होप यू विल. म्हणजे बघा या ठिकाणी बघा नशिबाची पासे पुन्हा उलटे पडले. सोफीला वाटलं की ती छत्री मी पळवेन, चोरी करेन, म्हणजे मला चोर समजून तरी पोलीस पकडेल. परंतु ज्या माणसाची छत्री त्याने उचलली आहे त्या माणसाने सुद्धा ती काय केली होती, एका रेस्टॉरंटमधून सकाळी सकाळी उचलली होती. आणि आता त्या माणसाला वाटतंय की सोफी एवढं ठासून सांगतोय की मी तुझी छत्री घेतली, पोलिसांना बोलव. तर त्या माणसाला वाटतं की सोफीचीच ती छत्री असावी आणि आपण ती सकाळी चोरलेली आहे, म्हणून तो त्याचीच माफी मागतोय. काय करतोय तो माणूस, एक्सक्यूज मी म्हणतोय सोफीला, मलाच माफ कर, मी कदाचित तुझी छत्री घेतली असेल आणि ती तुझी असेल, वाय आय होप यू विल, तुझी असेल तर तू ओळखलीच असशील, मला काय टेन्शन नाही. काय म्हणतो बघा, आय होप यू विल, तुमची असेल तर तुम्ही ती ओळखलेलीच असणार, यात मला काही शंका नाही आहे. तुम्ही ती घ्या, मला माफ करा, मी सकाळी सकाळी ती रेस्टॉरंटमधून घेतली होती, ती कदाचित तुमचीच असेल. बघा सुदैवाचे पारसे पुन्हा उलटे पडले, त्याला तुरुंगात जायची संधी काही पुन्हा मिळत नाही. आता काय होणार बघा, काय म्हणतोय बघा तो, ऑफकोर्स इट्स माइन. हां ती माझीच आहे, सेट सोफी सेवेजली. सेवेजली म्हणजे रागाने चिडून बोलला. आता काय करणार, चिडणार नाही तर. एवढे त्याने प्रयत्न केले, एवढी ती छत्री पळवली, तरीही त्याला तुरुंगात जाण्याचा चान्स काय झालेला आहे, हुकलेला आहे. त्यामुळे तो पुन्हा या ठिकाणी चिडला आहे. कुणावर चिडला आहे, की त्या माणसावर चिडला आहे की ही छत्री माझीच आहे, असं तो ओरडून काय करतोय, आता त्या माणसावर बोलतोय. द एक्स अम्ब्रेला मॅन रिट्रीटेड. काय झाला, तो निघून गेला. रिट्रीटेड काय झालं, तिथून निघून गेला. द पोलिसमॅन हरीड टू असिस्ट. हरीड म्हणजे घाईघाईने निघून गेला. पोलीसवाला सुद्धा घाईने निघून गेला. कशासाठी, असिस्ट मदत करण्यासाठी. कुणाला, टॉल ब्लॉन्डला. इन अन ओपन क्लॉक ऑपेरा क्लॉक अक्रॉस द स्ट्रीट इन फ्रंट ऑफ अ स्ट्रीट कार दॅट वॉज अप्रोचिंग 2 ब्लॉक्स अवे. म्हणजे 2 ब्लॉक सोडून एक कार काय येत होती आणि तो ऑपेरा क्लॉक म्हटले बघा. ऑपेरा क्लॉक म्हणजे बघा झगा, ऑपेरा झगा घालून एक काय आहे, उंच एक माणूस, टॉल ब्लॉन्ड उंच माणूस काय करतो, रस्त्याच्या पलीकडे काहीतरी करतोय आणि त्याच्याकडे एक काय होते अप्रोचिंग कार दॅट वॉज अप्रोचिंग. म्हणजे त्याच्याकडे एक कार येते आणि ती कार येते म्हणून त्याला वाचवण्यासाठी, त्याला मदत करण्यासाठी पोलीससुद्धा काय झालं, तिथून निघून गेला. कोणाला मदत करण्यासाठी, या ब्लॉन्डला मदत करण्यासाठी. त्याने ऑपेरा झगा घातलेला आहे आणि त्याच्याकडे ती कार येते 2 ब्लॉक सोडून पुढे. म्हणजे आतासुद्धा सोफीला काय झालेलं आहे, सोफीचा प्रयत्न अयशस्वी झालेला आहे. आतासुद्धा पोलिसांनी त्याला अटक केलेली नाही. आता आपण क्वेश्चन आन्सर बघूया. ते ब्लॉन्ड याचं गोष्ट लक्षात घ्या इथे. अ पर्सन विथ पेल येलो हेअर, म्हणजे ज्याचे पिवळसर केस आहेत असा माणूस, त्याला काय म्हटलेलं आहे, ब्लॉन्ड असं म्हटलेलं आहे. पुढे काय म्हटलं आहे बघा, ग्लोबल अंडरस्टँडिंग बघूया पहिल्यांदा. राईट द फॉलोइंग सेंटेन्सेस हू सेड टू होम. म्हणजे कालची जी काही सेंटेन्स आपल्याला दिली आहेत ती लिहायची आहेत की कोणी कोणाला म्हटले. नॉयझी बट नो हार्म, असं कोण कोणाला म्हटलं. आपण आत्ताच बघितलं, ज्यावेळी तो सोफी डान्स करत होता त्यावेळी पोलिसांनी काय केलं, पोलिसमॅन सेड टू सिटीजन. ज्यावेळी तो सोफी डान्स करत होता त्या ठिकाणी ओढत होता दारुड्यासारखं, त्यावेळी तो सिटीजनला बोलला, एका नागरिकाला तो पोलीस बोलला की काय आहे ते नॉयझी आहेत, गोंधळ घालतात, परंतु त्यांचा काय त्रास नाही आहे. आय टूक इट, मी घेतली ती, असं कोण कुणाला म्हणालं, सोफी म्हणाला. कुणाला, त्या अम्ब्रेला मॅनला म्हणाला, अम्ब्रेला मी घेतली ती. पुढे काय होतंय बघा, यू नो हाऊ दिस मिस्टेक्स ऑकर. तुम्हाला माहीतच आहे की अशा चुका कशा घडतात. मग कोणी म्हणाले ते अम्ब्रेला मॅन म्हणाला, कुणाला, सोफीला. ऑफकोर्स इट्स माइन, होय ती माझीच आहे. कोण म्हणाला, सोफी म्हणाला. कुणाला, अम्ब्रेला मॅनला म्हणाला. वी हॅव इन्स्ट्रक्शन्स टू लेट देम बी, आम्हाला वरून इन्स्ट्रक्शन्स आहेत, सूचना आहेत की त्यांना काय करायचं ते करू दे. कोण म्हणाला, पोलिसमॅन सेड टू अ सिटीजन. आणि बघा पुढे, आय होप यू विल एक्सक्यूज मी, मला असं वाटतं की तुम्ही मला माफ कराल. कोण म्हणालं, द अम्ब्रेला मॅन सेड टू सोफी. पुढे काय म्हटलं आहे बघा, ॲन्सर द फॉलोइंग इन अ फ्यू वर्ड्स इच. फ्यू वर्ड्स म्हणजे काही शब्दांत उत्तर द्यायचं आहे. हू वॉज लाइटिंग अ सिगार, कोण सिगार पेटवत होतं. अ वेल ड्रेस मॅन, ज्याने चांगला पोशाख घातला होता तो माणूस. हू ट्वर्ल्ड हिज क्लब, दंडुका कोणी फिरवला, तर कोण फिरवणार, दंडका कोणाकडे असतो, पोलिसमॅनकडे. हू ग्रॅब द अम्ब्रेला, तर ग्रॅब अम्ब्रेला कोणी पळवली, कोणी पकडली होती ती, सोफी. होम डेड द पोलीस हेल्प, पोलिसमॅनने कोणाला हेल्प केली, त्या टॉल ब्लॉन्डला, जो उंच पुरा माणूस होता, ज्याचे पिवळसर केस होते, ज्याने ऑपेराचा ड्रेस घातला होता. क्लॉक असा अर्थ नाही आहे त्या ठिकाणी, क्लोक असा शब्द आहे, तो झगा आहे त्याचा. ओके. त्यानंतर कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलचे क्वेश्चन बघूया.
डिस्क्राईब सोपीज बिहेवियर ऑन द साईडवॉक. साईडवॉकवरती सोपीचं वर्तन कसं होतं ते लिहायचं आहे. ऑन द साईडवॉक सोपी बिगिन टू एल ड्रंकन मिनिंगलेस. बघा दारुड्यासारखं, जिंकलेला दारुडा असतो त्याच्यासारखं मिनिंगलेस, ज्याचा काय अर्थच नाही याचं तो काय करायला लागला, मिनिंगलेस थिंग्स करायला लागला. ॲट द टॉप ऑफ हिज हार्श व्हॉइस, अगदी भसाड्या आवाजात. ही डान्स्ड, हॉल्ट, स्पोक वाईल्डली अँड मेड अ बिग डिस्टर्बन्स. त्या ठिकाणी त्याने काय घेतला, खूप गोंधळ घातलेला आहे. ओके, त्यानंतर पुढे म्हटलं बघा, गिव्ह रिझन्स अँड कम्प्लीट द फॉलोविंग. द कॉप डिड नॉट अरेस्ट सोपी फॉर शाउटिंग अँड डान्सिंग बिकॉज. पोलिसांनी त्याला अटकच नाही केली. जरी तो ओरडत होता तिथे नाचत होता तरी त्याला काय केलं नाही, पोलिसांनी अटक केलेली नाही. तर का अटक केली नाही बघा, इट वॉज द टाईम ऑफ सेलिब्रेशन. काय होतं त्या ठिकाणी, सेलिब्रेशनचा टाईम होता फॉर द लोकल कॉलेज बॉईज. जे लोकल स्थानिक जे कॉलेजचे बॉईज होते त्यांचं सेलिब्रेशनचा टाईम होता. दे वेर जनरली नॉईजी, ते काय करतात, गोंधळ घालतात, बट हार्मलेस, त्यांचा काही त्रास नाही आहे. अँड ही हॅड बीन टोल्ड बाय सुपिरियर्स, आणि त्या पोलिसाला त्याच्या वरिष्ठाकडून ऑर्डर होते टू लेट देम बी, त्यांना काय करायचं ते करू दे, असे ऑर्डर कुणाकडून होते, त्या पोलिसाच्या वरिष्ठाकडून असे ऑर्डर होते. त्यामुळे पोलिसांनी त्याला पकडलेलं नाही. आता आपण बघूया इन्फरन्स, इंटरप्रिटेशन अँड ॲनालिसिस. डिस्कस द मिनिंग इन द कॉन्टेक्स्ट. म्हणजे पॅसेजनुसार आपण काय करायचं, याचा अर्थ सांगायचा आहे. ही कॉट ॲट द इमिजिएट स्टॉप डिसऑर्डरली कंडक्ट. ज्यावेळी त्याने थिएटरच्या समोर एका पोलिसाला बघितलं तेव्हा त्याच्या डोक्यात अशी आयडिया आली की आपण या ठिकाणी बेशिस्त वर्तन करूया. बघा आता काय सांगितलं या ठिकाणी, बघा या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं, सोपी वॉन्टेड टू बी अरेस्टेड. सोपीला काय करायचं आहे, स्वतःला अटक करून घ्यायचं आहे बाय पोलिसमॅन अँड इम्प्रिझन, त्याला तुरुंगात जायचं आहे. हाऊ एव्हर हिज इफर्ट्स टुवर्ड्स दिस एंड हॅड बीन अनसक्सेसफुल. परंतु जेवढे तो प्रयत्न करत होता ते सगळे अयशस्वी होत होते. आणि त्यामुळे अँड ही वॉज वरीड, त्याला काळजी वाटत होती कशाची, दॅट ही वूड कंटिन्यू टू बी अनसक्सेसफुल, की आपण काय होऊ, कंटिन्यू असंच काय होत जाऊ, अयशस्वी होत जाऊ, असं त्याला काय वाटायला लागली, काळजी वाटायला लागली. जेव्हा तो परत परत अयशस्वी व्हायला लागला तेव्हा त्याला काळजी वाटायला लागली. आता त्याने 5वा अटेम्प्ट करून बघितला, तो सुद्धा त्याचा काय झालेला आहे, फेल झालेला आहे. वेन ही सडनली केम अपॉन अ पोलिसमॅन लाफिंग इन फ्रंट ऑफ थिएटर अँड आयडिया स्ट्रक हिम. जेव्हा त्याने पोलिसमॅनला बघितलं की तो काय करत होता, त्या ठिकाणी एरझरा घालत होता, त्याला बघितलं तेव्हा त्याच्या डोक्यात एक आयडिया आली. ही फेल्ट दॅट इफ ही शाउटेड अँड स्क्रीम. स्क्रीम म्हणजे ओरडणे, शाउटेड पण ओरडणे, स्क्रीम म्हणजे अगदी किंकाळ्या मारणे. अँड मेड अ लॉट ऑफ नॉईज. आणि जर त्याने त्या ठिकाणी असा नॉईज केला, गोंधळ घातला, ही वुड बी अरेस्टेड. मग त्याला काय केलं जाईल, अरेस्ट केलं जाईल फॉर बिहेविंग म्हणजे वर्तन करणे इन अ डेंजरस अँड डिस्टर्बिंग वे इन पब्लिक. अगदी भयानक आणि लोकांना त्रासदायक वर्तन जर पब्लिक प्लेसमध्ये केलं तर कदाचित काय होईल, अँड यू वुड बी इम्प्रिझन, आणि त्याला तुरुंगवास घडेल. असं जर वर्तन केलं तर त्याला तुरुंगवास घडेल असं त्याला वाटत होतं. विच वॉज व्हॉट ही वॉन्टेड. आणि त्याला तेच हवं होतं. काय हवं होतं त्याला, त्याला असं वाटत होतं की आपल्याला अटक होऊ दे, आपल्याला पोलीस अटक करू दे. पुढे काय म्हटले बघा, द अम्ब्रेला मॅन डिड नॉट कॉल पोलिसमॅन गिव्ह रिझन्स फॉर दिस. अम्ब्रेला मॅनने पोलिसांना बोलवलंच नाही, त्याचं कारण काय आहे असं विचारलेलं आहे. द अम्ब्रेला मॅन हॅड हिमसेल्फ प्रोबॅबली स्टोलन द अम्ब्रेला. आत्ताच आपण बघितलं की त्या माणसाने सॉरी म्हटलं सोपीला, म्हणजेच काय केलं, त्या माणसाने कदाचित ती अम्ब्रेला चोरून आणली होती, फ्रॉम समवेअर, कुठून तरी चोरून आणली होती. अँड वेन सोपी पिकड अप, सोपीने ती घेतली द अम्ब्रेला. द मॅन फर्स्ट स्टार्ट दॅट ही कुड गेट इट बॅक. ज्यावेळी पहिल्यांदा त्याने असा प्रयत्न करून बघितला की त्याला परत ती मिळेल म्हणून त्याची पाठलाग केली सोपीची. बट व्हेन सोपी स्पोक अबाउट कॉलिंग अ पोलिसमॅन, परंतु सोपीने जेव्हा सांगितलं की जा तू पोलिसांना बोलव, मी तुझी छत्री घेतली आहे, द मॅन थॉट दॅट द अम्ब्रेला वॉज ॲक्च्युअली सोपीज. तेव्हा त्या माणसाला वाटलं की ही जी अम्ब्रेला आहे ती कदाचित सोपीचीच असेल. सोपीच म्हटले, सोपीचीच असेल. अँड सोपी वूड हँड हिम ओव्हर द पोलीस. आणि सोपी त्याला काय करेल, त्या पोलिसांच्या ताब्यात देईल. त्या माणसाला अशी भीती वाटली की कदाचित ही अम्ब्रेला सोपीचीच असेल आणि सोपी मला पोलिसांच्या ताब्यात देईल. हेन्स ही अपोलोजाइज. त्यामुळे त्याने माफी मागितली, लगेच माफी मागितली, अँड वॉकड अवे विदाउट कॉलिंग अ पोलिसमॅन. आणि तो तिथून निघून गेला. कम्प्लीट द फॉलोइंग सांगितलं बघा. सोपी वॉज अँग्री बिकॉज. सोपीला आता खूप राग आलाय. तर का राग आलाय, इवन आफ्टर ही हॅड स्टोलन अ मॅन्स अम्ब्रेला. एका माणसाची छत्री त्याने चोरली, इवन चोरली तरी पण द मॅन डिड नॉट रिपोर्ट हिम टू द पोलीस. त्या माणसाने त्याची तक्रार पोलिसांकडे दिलीच नाही, डिड नॉट रिपोर्ट, दिलीच नाही. बट इन्स्टेड, त्याऐवजी त्याने काय केलं, तक्रार द्यायच्याऐवजी अपोलोजाइज, माफी मागितली. अँड सेड दॅट परहॅप्स ही हॅड मेड अ मिस्टेक. आणि त्याने सांगितलं की कदाचित त्याने चूक केली आहे. कदाचित काय झालं, त्याने चूक केली आहे. सकाळी सकाळी त्याने सोपीचीच छत्री पळवली असं वाटायला लागलं. म्हणून तो काय झाला, खूप चिडला आहे.
पुढे बघा, आता पर्सनल रिस्पॉन्स बघायचं आपल्याला. हॅव यू एव्हर स्टोलन, तुम्ही अशी चोरी केली का? वॉन्टेड टू स्टील, जर असं वाटते का तुम्हाला की कधी चोरी करावी अशी वाटली का? नॅरेट इन ब्रीफ, आणि तुम्ही हे काय करा, वर्णन करा. आपण एक एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे. तुम्ही असंच लिहावं असं काहीच नाही आहे. तुम्ही तुमच्या मनाने वेगळे आन्सर तयारी करू शकता, कारण हे पर्सनल रिस्पॉन्स आहेत. मी फक्त तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स कसे लिहायचे हे दाखवणार आहे. येस, वेन आय वॉज अबाउट 12 years ओल्ड, मी ज्यावेळी 12 वर्षाचा होतो. आय स्टोल माय फ्रेंड्स रिमोट कंट्रोल टॉय कार, मी काय केली, मित्राची काय केली, रिमोटने चालणारी कार चोरली होती. विच हिज अंकल हॅड सेंट हिम फ्रॉम अब्रॉड, बाहेरच्या देशातून काय केलं होतं, त्याच्या काकाने त्याला पाठवली होती. इट वॉज अ ब्युटिफुल कार, ती सुंदर कार होती. हाऊ एव्हर वेन आय वॉज प्लेइंग विथ इट ॲट होम, जेव्हा मी माझ्या घरी त्या कारबरोबर खेळत होतो, माय मदर सॉ मी, माझ्या आईने मला बघितलं, अँड शी मेड मी रिटर्न द कार, तिने मला काय केलं, भाग पाडलं ती कार परत करायला. आय लेटर फेल्ट व्हेरी अशेम्ड, मला नंतर काय वाटलं, लज्जित झालो मी नंतर. ऑफ माय सेल्फ, स्वतःचीच मला लाज वाटली. बट फॉर्च्युनेटली माय फ्रेंड फॉरगेव मी, परंतु माझ्या मित्राने मला माफ केलं. त्यानंतर बघूया लँग्वेज स्टडी. कन्वर्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस इनटू द निगेटिव्ह सेंटेन्स विदाउट चेंजिंग द मिनिंग. होकारार्थी सेंटेन्स दिले, त्याचे आपल्याला नकारार्थी करायचे आहेत, परंतु ते करताना कोणताही अर्थ बदलायचा नाही. सोफी स्टॉप्ड हिज अनवेलिंग रॅकेट, अनवेलिंग म्हणजे बघा अनसक्सेसफुल, काय करायचं मग, सोफी स्टॉप्ड हिज रॅकेट विच वॉज नॉट सक्सेसफुल, झालं नकारार्थी, नॉट वापरल्यामुळे. इथे नॉट होतं का, नव्हतं, म्हणजे होकारार्थी होतं. म्हणजे अनवेलिंगच्या विरुद्ध आपण वापरलेलं आहे नॉट सक्सेसफुल. द आयलँड सीम्ड अन अनअटेनेबल आर्केडिया, अनअटेनेबल म्हणजे मिळवू न शकणे. द आयलँड सीम्ड अन आर्केडिया विच वॉज नॉट अटेनेबल, अटेनेबलचं विरुद्ध केलं नॉट अटेनेबल, म्हणजे ते नकारार्थी झालं. पुढे काय करायला सांगितले बघा, कन्वर्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस इनटू द अफर्मेटिव्ह विदाउट चेंजिंग द मिनिंग. म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स दिले, ती होकारार्थी करायची आहेत, परंतु चेंज आपल्याला मिनिंग करता येणार नाही. व्हाय डोंट यू कॉल अ कॉप, तू पोलिसांना का बोलवत नाहीस, म्हणजे याचं विरुद्ध काय होणार सांगा, कॉल अ कॉप. बघा याच्या विरुद्ध काय होणार, जर असं आहे की पोलिसांना का बोलवत नाहीस, याच्या पाठीमागे अर्थ काय आहे की पोलिसांना बोलव, असंच होकारार्थी अर्थ आहे. नॉयजी बट नो हार्म, नॉयजी बट हार्मलेस, नो हार्मचं काय केलेलं आहे, हार्मलेस केलेलं आहे, म्हणजे ते काय झालं, पॉझिटिव्ह सेंटेन्स, अफर्मेटिव्ह सेंटेन्स झालेलं आहे. या ठिकाणी आपण थांबतोय. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझा उपक्रम, माझं टीचिंग आवडत असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा. अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब माझं चॅनल केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून जेव्हा जेव्हा मी नवीन पार्ट अपलोड करतो तेव्हा तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. आणि माझा हा चॅनल सर्व आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि जास्तीत जास्त हा विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा, की जेणेकरून तुमचा आणि तुमच्या मित्रांचासुद्धा फायदा होईल. तर तुम्ही माझा चॅनल बघताय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.